आपल्या आजनाळे गावामध्ये आदानीचा जो प्रकल्प होणार आहे त्याची माहिती घेण्यासाठी आणि सर्व ग्रामस्थांना भेटण्यासाठी मी माझ्याबरोबर देवराम शेठ लांडे, माईताई लांडे आणि या परिसरातले विविध गावचे सरपंच इथे उपस्थित झालेले आहेत। विशेषतः हा आदिवासी पश्चिम पट्टा जो आहे हा महाराष्ट्र शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेला आहे। म्हणून इथं प्रकल्प करत असताना कुठल्या प्रकारचं खोदकाम करायचं नाही असं गव्हर्नमेंटचं JR सुद्धा आहे। ज्या आजनावळे आणि घाडगर गावचे लोकांचे जमिनी त्याच्यामध्ये जाणार आहेत त्यातले बरेचसे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि त्यांची भावना आहे की आमच्या जमिनी आम्ही जाऊन देणार नाही। हा जो अदानीचा प्रकल्प आहे हा कुठल्या शासनाचा प्रकल्प नाही, अदानीचा खाजगी प्रकल्प आहे। आणि म्हणून एखाद्या वेळेस शासनाचा प्रकल्प असला तर शासनाच्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाऊन त्यांच्याकडे ते आमच्या लोकांचं गाऱ्हाणे मांडून, शेवटी शासन कोणासाठी आहे तर लोकांसाठी आहे, विकास कामाने प्रकल्प होण्यासाठी ते लोकांसाठी आहे। पण लोकांना उद्ध्वस्त करून जर प्रकल्प होणार असेल तर ते प्रकल्प आम्हाला एकतर मान्य नाही। इथून मागच्या काळात धरणं झाली, आदिवासी बांधवांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्या, पण त्यातून निसर्गाचा ऱ्यास करणं, कुठल्या वेगळं खोदकाम करणं, फक्त ते पाणी ते अडवणं एवढंच झालं। पण हा जो प्रकल्प आहे हा डोंगरातून बोगदा करून तिथं जवळपास 100 फूट खोल फाउंडेशनला खड्डा करून या डोंगराचा आणि परिसराचा जर ऱ्यास होणार असेल तर परिसरातल्या 29 ग्रामपंचायतला महाराष्ट्राच्या प्रदूषण बोर्डाने म्हणजे पोल्युशन बोर्डाने नोटिसा काढल्यात आणि त्याच्या 21 ऑगस्टला तिथं आजनावळेच्या शाळेमध्ये, शासकीय आश्रम शाळेत त्यांनी ती मीटिंग लावलेली आहे। आता हा प्रकल्प एवढा लादायचं कारण काय? अदानी नेमकी कोणाच्या चालीवर चालतोय? या आदिवासी प्यासा ग्रामपंचायतचा कायदा आहे, जर एखाद्या प्यासा ग्रामपंचायतीने जर ठराव केला तर त्याच्या विरुद्ध कोणाला जाता येत नाही। या आजनावळे गावाने प्यासा ग्रामपंचायतच्या अधिकार वापरून त्याचा ठराव केला। हा अदानीचा प्रकल्प आम्हाला अन्यायकारक आहे। अजूनही आम्ही निसर्गाचं जतन करणारे, डोंगरदऱ्यामध्ये राहणारे आमचा भोळा बाबडा आदिवासी माणूस, त्याला अजून वीज नाही, त्याला आरोग्याचे दवाखाने जरी उभे राहिले तरी दुर्गम भाग असल्यामुळे डॉक्टर इथं राहत नाही, शिक्षणापासून आमचा भाग वंचित असतानाही इथं आश्रमशाळा बांधल्या तर ते शिक्षणाचा दर्जा नाही, त्या शिक्षणाचा दर्जा बरोबर त्यांना जे अन्न पुरवलं जातं त्या अन्नाचं नेमकी रक्षण करतात का नाही हे सगळे राहिले बाजूला, दळणवळणाच्या साधनं राहिली बाजूला, आमच्या माणिकगाव धरणाच्या पोटबंधाऱ्याचे पाण्याचा बंद ते राहिलं बाजूला, आणि हा विजेचा प्रकल्प कोणासाठी करायचा? अहो आम्हाला तिथं वीज नाही, आमचे तिथं रस्ते नीट नाही, आणि अदानीच्या प्रकल्पासाठी जर एवढी दादागिरी करून आमच्यावर जर हा लादणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही। लोकांच्या भावनेशी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहमत आहे आणि त्यांच्या पुढे 2 पावलं मी चालणार आहे। तुमच्या सगळ्यांची भावना मी लक्षात घेतली। आता इथं आपल्याला रोडमॅप ठरवायचं नेमकी काय करायचं। 15 ऑगस्टला विशेष ग्रामसभा जी असते ती शासनाने निर्मगित केल्याप्रमाणे ती शासनाची ग्रामसभा असते, शासकीय ग्रामसभा आहे। त्या 15 ऑगस्टच्या आत प्रत्येक गावाने विशेष ग्रामसभा घेतली गेली पाहिजे। त्या प्रत्येक विशेष ग्रामसभेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून माईताई लांडे आणि पलीकडच्या जिल्हा परिषद सदस्य सोनाताई दाभळे या दोघींनी प्लॅन करून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपलं एकच काम करायचंय की ते विशेष ग्रामसभेला उपस्थित राहायचे। ज्या 21 तारखेला आजनावळेच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये ती मीटिंग लागेल तेव्हा त्या गावच्या लोकांनी त्या मीटिंगला बहुसंख्येने उपस्थित राहायला पाहिजे। विशेषतः आपल्या आजनावळे आणि घाडगरच्या आदिवासी बांधवांचं रक्षण करण्यासाठी पोल्युशन बोर्डासमोर आपल्याला नेमकी काय हरकती नोंदवायच्या। या प्रकल्पामुळे आपल्या गावांना म्हणजे आजनावळे आणि घाडगर तर आहेत पण आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या ज्या गावांना नोटिसा आल्यात त्या गावांना या निसर्गाचा काय त्रास होणार आहे हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे। आता हा सह्याद्रीचा डोंगर पट्टा जिथं बहुतांश जुन्नर, आंबेगाव, अकोले परिसरामध्ये आदिवासी बांधव राहतात
तर प्रत्येक ठिकाणी भूस्खलनचे प्रकार वाढलेले आहेत. का तर ही जी सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या त्यानंतर इतक्या उन्हाळ्यात पावसाळे त्यांनी खाल्ले आणि दगड माती आता खचत चालली, डोंगराला भेगा पडत चालले, भेग मोठी होत चालली आहे, माती जमीन सोडत चाललेली आहे आणि भूस्खलन होऊन गावच्या गाव खाली गेला अशी परिस्थिती झालेली आहे. त्याचा एक प्रकार आपल्या शेजारी माळीण या गावामध्ये घडला हे आपण पाहिलेलं आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी माळशेज घाटामध्ये काय प्रकार घडला तो आपण पाहिलाय. तिथं जमीन सरकत चाललेली आहे. तिथल्या करांगळ आणि खुबी गावच्या लोकांना पण मला फोन आले, साहेब आमचं गाव वाचवा, तो रस्ता जरी खचला असेल तर अजूनही माती खचत चालली आहे. मग या प्रकल्पामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्टिंग करणं, खड्डे घेणं, एवढा बोगदा करणं, एवढं जर होणार असेल तर या डोंगर पट्ट्याचा ऱ्यास झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्या गावच्या लोकांना पटवून सांगितलं पाहिजे. हा प्रश्न फक्त आसवडे घाटघरचा नाही तर संपूर्ण मीना खोरे, कुकडी खोरे आणि त्याचबरोबर पिंपळगाव दोघेचं खोरं, तळेरांचं खोरं या सगळ्यांना त्याचा त्रास व्हायला लागणार आहे. म्हणून माहिती आहे ना, माझी विनंती असणार आहे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या गाववाल्यांशी संपर्क साधून विशेषतः आंधवडे गावचे तुम्ही सर्वजण तरुण तुमची एक 7-8 जणांची सर कमिटी करा बांगर साहेब, आणि ही कमिटी करून माहिताईच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विशेष ग्रामसभेला तुम्ही उपस्थित राहा. कारण प्रकल्प तुमच्या गावात होणार आहे, आमच्या गावाचा आणि आमच्या जमीनवाल्यांचा विरोध आहे. तुम्ही कोकणीताई तुमची जमीन जाणार आहे, लांडे सरांचे, बांगर साहेब तुमचे अजून जे येणार असतील त्यांच्याबरोबर ते विशेष ग्रामसभेला तिथं जावा आणि त्यांना सांगा आम्ही तुमचे बांधव आहोत, नातेवाईक आहोत, आमच्यावर होत त्रास होतो उद्या तुमच्यावर होऊ शकतो. बरं आमच्याकडे जर प्रकल्प झाला तर तो निसर्गाचा त्रास ऱ्यास हा प्रत्येक गावामध्ये होणार आहे. त्याच्याकरता 21 तारखेला तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहावं असं त्यांना जाऊन तिथं विनंती करा. आणि त्या मीटिंग मध्ये जेव्हा ती मीटिंग घडेल तेव्हा 21 तारखेला माझ्या सर्व आदिवासी बांधवांचं नेतृत्व करण्यासाठी स्वतः अब्दुल बेनके तिथं उपस्थित राहणार. आणि मग आदानीचा बाप जरी आला तरी आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही. हे माझ्या सगळ्या आदिवासी हा वचन आणि हा शब्द हा अतुल बेनकेंचा माझा या सगळ्या लोकांना आदिवासी बांधवांना माझा आहे. तुमच्या जीवावर काही होत असेल तर त्याला आम्ही बिलकुल होऊन देणार नाही. मोठी छत्रपती शिवाजी महाराज असेल, भगवान बिरसा मुंडा असेल, राघोजी बांगडे असतील, सतू मराठे असेल, यांनी शिकवण काय दिली आपण या आपल्या जंगल आणि या धरतीसाठी या सगळ्यासाठी आपण आपला आवडीपणा लावून आपण हे वाचवले गेले पाहिजे. आणि म्हणून हा माझा आदिवासी बांधव हा एकटा आहे असं कोणी समजायचं कारण नाही. त्यांच्या बरोबर आम्ही सर्वजण खांद्याला खांद्या लावून त्यांच्या पाठीमागे इथं उभं आहोत. आणि म्हणून या आदिवासी विभागामध्ये हा अदानीचा प्रकल्प जो होणार आहे तो आम्ही कदापि होऊन देणार नाही. किती रेखा आल्याने काही जरी झालं तरी होऊन देणार नाही. कुणी किती मॅनेज झाल्याने काही जरी झालं तरी आम्ही हा प्रकल्प बिलकुल आणि कदाचित हा होऊन देणार नाही. म्हणजे नाही, आदिवासी एक सुटीचा